हे सुद्धा आमची भावना माननीय पोलीस अधीक्षक साहेबांपर्यंत पोहोचवा. आणि आता इथं तुम्हाला काय गुन्हे नोंद करा नका करू तुमचं काय, परंतु अगोदर गुन्हेगार पकडा ही विनंती आहे. इथले गुन्हेगार पकडा. जर तुम्हाला करायचं असेल तर माझ्यावर पहिला गुन्हा नोंद करा, नंतर या बाकीच्यावर करा. पण हे काही चुकीचं केलेलं नाही. हे फक्त शांततेने रस्त्यावर येऊन थांबलेत. अजून तुम्हाला 2-4 दिवसाची मोहलत घ्या, पण आम्हाला ते आरोपी अटक पाहिजे. तर कारण की ज्या वेळेस मराठा समाजाचं कुणी बोलतं त्यावेळेस सगळ्यांना कळ लागते. ते नवनाथ वाघमारेसारखं हरामखोर मराठाच्या लोकांना निजामाची आवड म्हणतो, त्यावेळेस सरकारला स्वतः गुन्हे दाखल करता येत नाहीत का? बीड जिल्ह्यामध्ये 10 ते 11 तिथं त्यांनी रात्रीच वेळ घेतला होता आणि आपला नंतर थोडा लेट फोन आला. अगोदरही चर्चा झाली होती, सगळेजण हॉस्पिटलला आले होते त्यावेळेस. तर मी आता उपस्थित असलेल्या सगळ्यांनी जास्त बोललेले आहेत, त्यामुळे मला जास्त बोलायचं नाही. परंतु या गावातल्या बॅनर फाडल्या संदर्भात संतोषदादांनी सांगितलं होतं, इथं सगळ्यांनी सांगितलंय. आणि माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे, ज्या दिवशी ते बॅनर